नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 28 डिसेंबर 2024 आणि फक्त 2 दिवस राहिलेत 2025साठी। आणि आज आहे शनिवार। इथे 1 मिनिट, 6:20ला घराच्या बाहेर पडलो आपण आज सकाळी आणि कस्टमरला आपल्याला 6:30ला पिक करायचं होतं द्वारकासाठीतून। कालच्याच कस्टमरला हडपसरला आपण आता जस्ट ड्रॉप केले। आता टाईम झाला आहे 8:26 आणि 10 मिनटं झालं कस्टमरला ड्रॉप करून इथं थांबलोत आपण। सगळे डिवाइस आपले ऑन करून बघूयात नेक्स्ट टाईट कुठली इथे आपल्याला एक कस्टमरकडनं 1700 रुपये पर डे असे अपडाऊनचे पडतात। ठीक आहे, आज आणि काल आणि आज 2 दिवस होतं त्यांचं। ठीक आहे, आता कस्टमरला सोडून थांबलो आहे आपण। तर बघूयात आपली नेक्स्ट टाईट कशी। ओला, उबर, रॅपिडो सगळे तिन्ही ॲप चालू आहेत आपल्या आणि बाकीचं करतो अपडेट दिवस कसं जाईल काय जाईल ते। आणि आपण थोडंसं लवकर चालू आहे आपला कामधंदा आजकाल आणि लवकर आल्यामुळं कसं लवकर दिवस कुठे जातो समजत नाही आणि बिझनेस पण चांगला होतो, बऱ्यापैकी होतो। जर लवकर आलो संध्याकाळी जर घरी गेलं आपण तर बिझनेस असाच करायला पाहिजे माझ्या मतानं तरी, जसं आता मी रेग्युलर माझं चालू आहे। तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडली होती हडपसरच्या तिथूनच, म्हणजे काल पण तिथूनच ट्रिप पडली होती आपल्याला आणि आज परत तिथूनच 500 मीटर अंतरावरूनच विजडम ऑफ वर्ल्ड स्कूलच्या पाठीमागून आपल्याला ट्रिप पडली होती। म्हणजे काल पण त्याच ठिकाणून पिकअप केला 500 मीटर अंतरावरून आणि आज पण त्याच ठिकाणून पिकअप। पण आजचा जे पिकअप आहे आपल्याला 771 रुपये दिलेत ह्या ट्रिपचे। आणि आपण आत्ता आहोत कासरसाई डॅमच्या इकडं। माऊली ॲग्रो फार्म म्हणून एक ॲक्टिव्हिटीजचा जो प्रकार आहे ते ॲग्रो फार्मचा। आता ह्यांचं काय माहीत नाही, त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी म्हणजे पाळणा वगैरे पाणी पडायचं, त्याच्यामध्ये अजून बोटिंग वगैरे काहीतरी आहे। कासरसाई डॅमच्या इकडंच आहे पण। तर आपण कस्टमरला जे सोडून 864 रुपये बिल आलं होतं, आपल्याला उबरनं 771 रुपये दिलेत। सोडून 1-2 किलोमीटर पुढे येऊन बसलोत, म्हणजे आपल्याला समोरच्या साईडने आता ट्रिप पडतील अशा ठिकाणी। ठीक आहे, आता ओला आणि उबर दोन्ही चालू करून ठेवलेत। आता ही जी ट्रिप आली होती आपल्याला उबरवरती आली होती। नाश्ता पाणी करूयात, काही चहा वगैरे घेऊयात, सकाळी लवकर आहोत काही केलं नाही आहे, थोडंसं अजून पुढं जाऊयात आणि नाश्ता पाणी करूत आणि भेटू। ट्रिप तर पडणंच, आज सॅटर्डे पडायलाच पाहिजे, दुपारनंतर ते जास्त पडतील। ठीक आहे, तर चला थोडंसं पुढं जाऊयात आणि बघूयात कुठली ट्रिप पडते। आणि योगेश्वरी मिसळ, 1 नंबर मिसळ। आत्ताच आपण इथं खाल्ली मिसळ आणि निघालो। ओलावरती राईड येत आहेत आणि आपण तर काही ते घेतल्या नाही आहेत। बघूयात उबरवर एखादी आली तर इंटरसिटीजचा किंवा चांगली कुठली राईड आली तर करतो अपडेट। मित्रांनो, आपण आत्ता आहोत एरोड्यामध्ये आणि आपण येत्या वेळेस CNG भरून घेतला आहे। कस्टमरला सांगितलं 5 मिनिट मी CNG भरले घे। ठीक आहे म्हणले ते, आणि तिथं गर्दी पण नव्हती त्यामुळं आपण CNG पटकन भरून घेतला आहे। 5 मिनटात CNG भरून झाला आहे। फक्त एकच गाडी समोर होती, आपण गेलं का ती पण गाडी लागली, लगेच दोन्ही गाड्या लावून लगेच आपली CNG भरण्यात आला। 692 रुपयाचा CNG भरला आपण गाडीमध्ये। आणि आत्ताची वेळ झाला आहे 12:46 झाला आहे आणि CNG फुल केला होता। फक्त आता एक गाडी थोडीशी कमी झाली आहे आणि पेट्रोल तर आहे 3 गाड्या। 130 किलोमीटर गाडी चालली आहे आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण या ठिकाणी थांबलो होतो येरवाड्यामध्ये। आपल्याला ह्या ट्रिपचे 436 रुपये दिले तो ओलानी। 29 किलोमीटर अंतर होतं, 3 किलोमीटर पिकअप होता आणि ते ट्रिप आपल्याला कासरसाईच्या तिथूनच पडली होती। कासरसाई डॅमच्या जे माळाच्या पोटाला जे बिल्डिंग आहेत एक्झर्बी अपार्टमेंट, तिथून पडली होती आपल्याला ट्रिप। 3 किलोमीटर पिकअप होता पण रेट चांगला दिसला, 29 किलोमीटरसाठी 436 रुपये, म्हणून मी पटकन ॲक्सेप्ट केली आणि जस्ट ड्रॉप करून थांबलो आहे। आता नेक्स्ट बघूत कुठल्या ॲपवर ट्रिप पडते। आता ओलावरती आला होता, चांगला रेट दिला आहे। आता एक आली होती तुम्हाला बोलतच 3 किलोमीटर पिकअप होता आणि आत्ता एक जस्ट ट्रिप आली 98 रुपये, 1.5 किलोमीटर ड्रॉप आहे, 600 मीटर पिकअप आहे, 2 किलोमीटरचे 98 रुपये देते। थांबण्यापेक्षा चला करून घेऊ आणि भेटू कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर। कल्याणनगरचा ड्रॉप आहे या ठिकाणी। आता कस्टमरला ड्रॉप केले, त्यांच्याकडे 103 रुपये कलेक्शन केले। आपल्या ह्यांना सोडायला लागले फक्त 5 मिनिट।
आणि कलेक्शन केले 103 रुपये. आपल्याला दिलेत 98 रुपये. आणि आपण बघतो आता पुढच्या राईडची वाट. आपण दुसरी पण राईड कंप्लीट केलेली आहे. आपल्याला विमाननगरवरून कल्याणीनगरवरून FC रोडची ट्रिप पडली होती. जास्त कस्टमर ड्रॉप केले. ऑनलाईन बिल पेड होतं. उबरवरती ट्रिप आली होती आणि 198 रुपये दाखवलेले. 190 रुपये तर आपल्याला दिलेच असतील. ठीक आहे, नेक्स्ट ट्रिपची वाट बघूयात. तिन्ही ॲप चालू करून ठेवलो आता. बघूयात किती वेळानंतर ट्रिप पडते आणि कुठली पडते. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला आता 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आपल्याला FC रोडून पडली होती ट्रिप वाघोलीची आणि त्या ट्रिपचे आपल्याला 263 रुपये दिलेत 17 किलोमीटरचे. आणि वेळ आपल्याला काय 35 ते 40 मिनटं लागले असतील कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण आता दुसरी एक ट्रिप कंप्लीट केली आहे वाघोली ते हडपसर, जाडे रेसिडेन्सी ते सीझन मॉल. या ट्रिपचे आपल्याला 190 रुपये दिलेत रॅपिडोनी आणि अंतर 10 किलोमीटर होता. कस्टमरला ड्रॉप करायला आपल्याला अर्धा तास लागला. बघत आता नेक्स्ट ट्रिप आता एक आली आहे विमाननगरची. 900 मीटरचा पिकअप आहे आणि 10 किलोमीटरचेच परत आपल्याला दिलेत 9 किलोमीटरचेच 190 रुपये. मित्रांनो जस्ट आपण आत्ता कस्टमरला या ठिकाणी ड्रॉप केले. या आजूबाजूला ड्रायफ्रूट हाऊस दुकानाचं नाव आहे. एक नंबर दिसतंय, किती भारी दिसतंय ना. कसं टाकून ठेवले पैसा पाहिजे भाऊ, पैसा पाहिजे, सगळंच भेटते. ठीक आहे, आणि आत्ता आपण राईड घेऊन आलो होतो हडपसर ते विमाननगर. जस्ट कस्टमरला ड्रॉप केले आणि या ट्रिपचे आपल्याला दिलेत 180 रुपये. वेळ लागला 27 मिनिटे आणि आपण अंतर होतं 10 किलोमीटर. ठीक आहे, चला तर भेटूयात नेक्स्ट स्टेप कुठली भेटते. आणि आत्ताची वेळ झाला आहे 4:06 झाला तर एक्झॅक्टली बरोबर. आणि 185 किलोमीटर गाडी चालली. CNG बऱ्यापैकी आहे, म्हणजे आपण ट्रिप मारून संध्याकाळी कस्टमरला घरी पण सोडू शकतो संध्याकाळी आपल्या पर्सनल ट्रिपच्या. ठीक आहे, चला तर भेटूयात लवकरच. तर मित्रांनो आपण या CNG भरून घेतला इथे. 473चा CNG बसला आहे गाडीमध्ये. 4 गाडी होती पण आपण फुल करून घेतला आहे आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केले. आपण कस्टमरला चिंचोडून पिक केलं होतं आणि इथं आपला कोरेगाव पार्कमध्ये कस्टमरला जस्ट ड्रॉप करून आपण CNG भरून घेतला आहे. आणि ह्याच्या अगोदर जी ट्रिप आपली कंप्लीट केली जी की विमाननगरमधून पिंपरीमध्ये, पिंपरीचा आपला पिंपरी चिंचवडचा एरिया, पण आपण कस्टमरला ड्रॉप उद्यमनगरला ड्रॉप करून तिथूनच 1-1.5 किलोमीटर पिकअप घेतला आणि कोरेगाव पार्कमध्ये जे ड्रॉप करून आता CNG भरून घेतला आहे. 473चा CNG बसला आहे गाडीमध्ये. आणि आता चाललो तर आपण आपल्या पर्सनल ट्रिपच्या कस्टमरला पिक करण्याचं विजडम ऑफ वर्ल्ड स्कूलकडे हडपसरला. इथून एक 5 किलोमीटर दाखवतं आहे, 20 मिनटं दाखवतं आहे. ठीक आहे, जाऊयात. आणि आत्ता वेळ झाला आहे 6:26. आपण पण खूप थकलोत. काहीतरी चहा पाणी नाश्ता वगैरे करूत आणि मग परत त्यांचं काय किती वेळ लागणार त्यांना बघूत. तर मित्रांनो आपण पोचलो आहोत घरी आणि आत्ता टाईम झाला 10:13. गाडीमध्ये CNG तर आहे भरपूर आणि आज गाडी चालली आहे 287 किलोमीटर. आणि आजची जी अर्निंग झाली आहे टोटल 4,435 असं काहीतरी झालं आहे. त्यामध्ये आपण 2 वेळेस CNG टाकला आहे. सकाळी टाकला आहे 600चा. तर मित्रांनो आपलं जे आजचं कलेक्शन झालं आहे, आज पर्सनल जे ट्रिपीचे आपण कंप्लीट केली. म्हणजे सकाळी गेलो होतो आणि आत्ता जस्ट ड्रॉप केला आणि डायरेक्ट घरी आलो निघून. तर त्या ट्रिपचे 1700 रुपये आणि ओलावरती 950, उबरवरती 950 आणि ओलावरती 1320 आणि रॅपिडोवरती 380 असं टोटल जर कलेक्शन केलं आजचं 4,340 रुपये टोटल कलेक्शन झाले. त्यामध्ये आपण सकाळी 692चा CNG भरला होता
आणि दुपारून आता पर्सनल ट्रिपच्या कस्टमरला पिक करायला जाते वेळेस कोरेगाव पार्कच्या इथे वेस्टर्न हॉटेलच्या तिथं CNG पंपावरती 473चा CNG बसला आहे. असं 1170चा पकडू आपण टोटल राऊंड फिगर. असं 1170चा CNG आपण टोटल आज गाडीमध्ये टाकला. त्यामध्ये आत्ता भरपूर CNG आहे जसं की आता आपण बघितलं. आणि जे अंतर होतं आपल्या घरापासून म्हणजे हडपसरचं पिक करायचं विजडम ऑफ वर्ल्ड स्कूल, काल पण त्यांच्यासोबत आपण गेलो होतो आणि आज पण पिकअप अँड ड्रॉप करायचं होतं. तर आपण त्यांना आज पण केलं आणि काल पण केलं होतं. तर कालचे 1700 आणि आजचे 1700 आज टोटल त्यांनी दिले आपल्याला 3400 रुपये. त्याच्यामुळं आज बऱ्यापैकी झालं आहे, म्हणजे काय तेवढं हे झालं नाही. आणि ऑनलाईन बाकीचं मग आपल्या ओला उबर रॅपिडोवरती काम केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग आजचं झालेलं आहे टोटल कलेक्शन, म्हणजे एक नंबर झाला आहे. सकाळी आपण घराच्या बाहेर 6-6:30 वाजता पडलो होतो आणि आता वाजले 10. म्हणजे बघा जवळजवळ आता किती 6 म्हणजे 12 तास आणि टोटल आपण 16 तास बाहेर होतो घरच्या. 16 तासामध्ये आपण 4,340 रुपये कलेक्शन झालं. त्यामध्ये आपण 1170चा CNG टाकला आणि बाकीचं आपलं प्रॉफिट, गाडीचा मेंटेनन्स वगैरे आहे त्याच्यात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजची अर्निंग झालेली आहे. मग आपण या व्हिडिओला आपण इथंच एंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन अर्निंगसोबत. तोपर्यंत नमस्कार. बघत राहा आपलं चॅनल. धन्यवाद.